या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. शहर सायबर पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी हे नेपाळ इथं राहून तेथील त्याचे चायनीज व नेपाळी साथीदारांच्या सोबत संगनमत करून लाखो रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या व 1 वर्षापासून फरार असलेला सराईत आरोपीच्या विरुद्ध लुकआउट नोटीसच्या माध्यमातून दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ इथून अटक करण्यात आली. फिर्यादीशी आरोपीने ऑनलाईन संपर्क साधून क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये 10 ते 300% फायदा करून देण्याचा आमिष देऊन फिर्यादीस ऑनलाईन सुमारे 72,64,000 रुपये इतकी रक्कम भरण्यास भाग पाडून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. या गुन्ह्यात सोलापूर शहर सायबर पोलिसांनी आतापर्यंत एकूण 4 आरोपी निष्पन्न केले. यातील सूत्रधार आरोपी रोज मगर थपा वय 23 राहणार बोसन दक्षिण खाली 1 काठमांडू नेपाळ व त्याचे सहकारी आरोपी दोरजेत तमांग यांनी फिर्यादी यांच्या फसवणूक रकमेपैकी काही रक्कम सारस्वत बँकमध्ये असलेल्या एम इंजिनिअरिंग नावाच्या मध्ये वर्ग करून घेतल्याचं तपासात निष्पन्न झालं. आरोपी रोज मगर थापा नेपाळ येथील नागरिक आहे. नेपाळ येथे संपर्कात आलेल्या चीनी नागरिकांच्या सांगण्यावरून तो भारतात आपल्या अन्य साथीदारांसोबत येऊन भारतीय नागरिकांना कमिशनचा आमिष दाखवून त्यांचे बँक खाते गुन्ह्यात वापरण्यास घेऊन खात्यातून फसवणुकीची रक्कम स्वीकारून पुढे वर्ग करत असे. या आरोपीनं दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश व मणिपूर इथे राहून फसवणुकीचं काम करत होता. आरोपी नेपाळचा नागरिक असल्यानं तपासादरम्यान त्याची माहिती मिळवून त्याच्याविरुद्ध सन 2025 मध्ये लुकआउट नोटीस जारी केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी बाहेरच्या देशात असल्यानं इमिग्रेशन विभाग यांच्या संपर्कात राहून आरोपीचा मागोवा घेऊन 8 मार्च 2026 रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली येथून ताब्यात घेऊन मान्य न्यायालयासमक्ष हजर केला असता 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. आरोपीकडे तपास चालू असून इतर साथीदारांबाबत माहिती घेऊन त्यांचे नाव निष्पन्न करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची तजवीज ठेवून पोलीस अधिक तपास करतात. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, पोसई प्रवीण भोपळे, पोसई नागेश इंगळे, पोलीस हवालदार मच्छिंद्र राठोड, पोलीस हवालदार प्रकाश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल रतिकांत राजमाने या तपास पथकानं पार पाडली. सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 4/25 BNS कलम 318(4), 319(2), 35 सह IT ॲक्ट कलम 66(क)(ड) याप्रमाणे सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. यामध्ये फिर्यादीकडे ऑनलाईन संपर्क साधून क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये 10 ते 300% फायदा करून देण्याचा आमिष दाखवून फिर्यादीस ऑनलाईन 72,64,000 इतकी रक्कम भरण्यास सांगून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केलेली होती. सदर गुन्ह्यामध्ये शहर पोलीस स्टेशन सायबर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी 4 आरोपी निष्पन्न केले होते आणि यामागचा एक सूत्रधार जो नेपाळी नागरिक आहे तो आरोपी नामी रोज मगर थापा वय 23 वर्ष राहणार बोसन काठमांडू नेपाळ या आरोपीला आपण अटक केलेली आहे. हा आरोपी जो आहे तो नेपाळ येथील रहिवासी आहे आणि त्याचा साथीदार दोरजेत तमांग आणि एक चीनी नागरिक अशी माहिती मिळालेली आहे. त्यांना सोबत घेऊन भारतातील नागरिकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यामध्ये गुन्ह्यात वापरण्यास येऊन सदर खात्यामधून फसवणुकीची रक्कम हा इतर बाकीच्या अकाउंट्समध्ये वर्ग करत होता. या आरोपीने दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, मणिपूर येथे राहून फसवणुकीचे हे गुन्हे केलेले आहेत. सदर आरोपी हा नेपाळचा नागरिक असल्याने तपासादरम्यान त्याच्या पासपोर्टची माहिती मिळवून त्याच्याविरुद्ध 2025 मध्ये आम्ही लुकआउट नोटीस जारी केलेली होती आणि इमिग्रेशन विभागामध्ये आपण त्यांच्याशी संपर्कात राहून आरोपीचा मागोवा घेतलेला होता आणि त्यानुसार आपल्याला दिनांक 8 मार्च 26 रोजी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे तो आल्याची आपल्याला माहिती मिळाली आणि त्यानंतर आपल्या टीमने त्याला ताब्यात घेऊन त्याला माननीय न्यायालयासमक्ष उभे केले असता त्याला 6 दिवसाची PCR मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण कारवाई त्यामध्ये केलेली आहे. ही कारवाई जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, PSI भोपळे, PSI इंगळे, पोलीस हवालदार मच्छिंद्र राठोड, पोलीस हवालदार प्रकाश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल रतिकांत राजमाने यांच्या तपास पथकाने पार पाडलेली आहे.
या अनुषंगाने आम्ही सोलापूर शहरमधील सर्व नागरिकांना आवाहन करतो आहे की आपल्याला जर ऑनलाईन पद्धतीने किंवा सोशल मीडियावरती जर कोणी असं आमिष दाखवत असेल की आपल्याला क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये आपल्याला कमिशन मिळेल किंवा आपल्याला शेअर्स ट्रेडिंगमध्ये आपल्याला जास्तीचा नफा दाखवून जर आपल्याला आमिष दाखवत असतील तर असल्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. यामध्ये बऱ्याच प्रमाणात फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. त्याचप्रकारे जर या संदर्भाने आपल्याला कोणी असं म्हणत असेल की आम्ही तुम्हाला अकाउंट बँकेमध्ये ओपन करून देतो, आपली ते माहिती मागतात की आम्हाला पॅन कार्ड द्या, आधार कार्ड द्या आणि त्यानुसार बँकेमध्ये अकाउंट ओपन करून त्या अकाउंटचा वापर जो आहे तो अशी फसवणुकीची रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी केलेला जातो, जेणेकरून आपलंसुद्धा त्यामध्ये आरोपी म्हणून नाव येऊ शकतं. तर या दृष्टीने आपल्याला फार सतर्क राहण्याची गरज आहे. आपण असं कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आपली जी सेव्ह केलेली अमाऊंट आहे ती आपण कोणाही गुन्हेगारांकडे जाऊ देऊ नका. या दृष्टीने सतर्क राहा. जर आपल्याला असे काही प्रकार आढळून येत असतील तर आपण त्वरित सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रवीण भोपळे, पोलीस उपनिरीक्षक सोलापूर शहर, सायबर पोलीस स्टेशन. ऑनलाईन गुन्ह्यातील हा 1 वर्षापासून फरारी असलेला आरोपी आपण एक कौशल्यपूर्णाने पकडलेला आणि तपास करून त्याला ताब्यात घेतला आहे. सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 4/25 BNS अंडर सेक्शन 318, 319(2), 356 IT ऍक्ट 66 CD प्रमाणे गुन्हा दाखल होता. फिर्यादी यांना क्रिप्टोकरन्सीमध्ये आणि शेअर ट्रेडिंगमध्ये 310% परतावा दाखवून त्याची 72,64,000 रुपयाची फसवणूक केली होती. याच्या गुन्ह्यामध्ये जे फर्स्ट इयरला अकाउंट गेले होते त्याची कॉन्स्पिरन्सी करणारे जे कॉन्स्पिरन्सी करणारे जे आरोपी होते त्या आरोपींना आपण अटक केली होती यापूर्वीच. त्यांच्याकडे सविस्तर तपास केला असता त्यांनी जिथे मुक्काम केला होता त्या मुंबईच्या हॉटेलमध्ये तपासात जाऊन ते नेमके काय प्रकार करतात त्याद्वारे आपण पुढील तपास केला होता. त्यातून एक नेपाळी नागरिक व एक चिनी नागरिक असे 2-3 आरोपी त्याच्यासमोर वास्तव्यात होते. त्या आधारे नेपाळी नागरिकाच्या माहितीचा आपण तपास घेऊन त्याच्या विरुद्ध आपण LOC पारित केली होती. ते LOC पारित केली असताना ब्युरो ऑफ इमिग्रेशनने सदर आरोपी नामे रोज थापा याला दिनांक 8 मार्चला नेपाळमध्ये पलायन करताना ताब्यात घेतले व आपल्याकडे हँडओव्हर केले. त्याच्याकडे तपास केला असता अजून पुढच्या मोठमोठ्या हँडलर आणि मोठमोठे जे चॅनल आहेत आणि तो पण एक बेडेमच आहे तर पुढे माहिती प्राप्त होत आहे. आणि सदरची जे हँडल हे कदाचित भारताबाहेर असलं तर सध्या तरी निष्पन्न होत आहे. आपण सांगू तर त्याच्यावरती आता बेसिक तेवढं निष्पन्न होत आहे. सदरची कामगिरी ही माझे ऑनरेबल CP सर M राजकुमार, माझ्या ऑनरेबल DCP मॅडम पाटील मॅडम, ACP माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सायबर टीमने केलेली आहे. तर माझं सगळ्या नागरिकांना नक्की एक आव्हान आहे की सायबर फ्रॉड हा जो आहे ह्याला आज नव्हे पुन्हा पुढे नक्की पडू शकतो. प्रत्येकाने एकदा सायबर फ्रॉडसाठी आवाज सगळ्या लिंक्स पहा, व्हिडिओज पहा. आपले सोलापूरच्या व्हॉट्सअप आणि फेसबुक इंस्टाग्रामच्या ऑफिशियल चॅनलला त्यासंबंधी लिंक्स आहेत ते कसं प्रिव्हेंट करायचं त्या पहा, त्याच्याप्रमाणे अनुकरण करा. आपल्या सगळ्या सोशल मीडियाला 2 स्टेप व्हेरिफिकेशन अप्लाय करा. ज्या तुम्ही जाहिराती बघता घर बसल्या पैसे कमवा, घर बसल्या हे करा ते करा, ऑनलाईन काम आहे असं करा, हे सगळं फेक आहेत. हे फक्त तुम्हाला जाळ्यात ओढण्यासाठी आलेले काम आहे. ही चेन फार मोठी असते. त्यामुळं कुठलीही गोष्ट या जगात फ्री मिळत आहे, नथिंग फ्री इन द वर्ल्ड. त्यामुळे कुठलीही गोष्ट निदान ऑनलाईन करताना तरी प्रिव्हेंट राहा. आणि जर तुम्ही यात अनभिज्ञ असाल किंवा तुम्हाला काही माहिती नसेल तर एकदा सायबर तज्ञांचा, पोलिसांचा सल्ला घ्या, तरच पुढील कार्यवाही करा. आणि तरीही इन केस जर तुम्ही सायबर क्षेत्रात कसे बळी पडला काय पडला तर सगळ्यात पहिले एक नंबर नोट करून ठेवा माइंडमध्ये, फोनमध्ये 1930 or 1945. 1930 आपला नॅशनल पोर्टलचा नंबर आहे सायबर क्राईमचा आणि 1945 हा आपला महाराष्ट्र सायबरचा नंबर आहे, ज्याच्याद्वारे तत्काळ तुमच्या तक्रारीला रेस करून त्याची गांभीर्य घेतलं जातं आणि प्रिव्हेन्शन केलं जातं. साधारण दिवसाला 5 ते 6 हजार तक्रारी या रेकॉर्ड होतात आणि ज्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे लोकांना आणि पुढच्या आरोपींना पकडण्यात. तर मला असं म्हणायचं आहे की हा जो सायबर विषय हा खरंच गंभीरतेने घ्या. आपण सर्वजण याच्यामध्ये खूप निग्लिजिबल आहोत आणि इतके गंभीर नाही आहोत जितकं असायला पाहिजे. त्यामुळं आणि आजकाल आपण सगळे सायबरच्या शिवाय राहू शकत नाही, ऑनलाईनच्या शिवाय राहू शकत नाही. त्यामुळे कुठे ना कुठे आपण कनेक्टेड आहोतच. त्यामुळे सगळ्यात पहिला आपला डाटा मेन्शन ठेवा, डाटा प्रिव्हेंट ठेवा. आपला डाटा कुठं सेल होते का, कुठं डिस्क्लोज होते का हे पहा.
आणि आपले बँक अकाउंट हे प्रॉपर सुरक्षित ठेवा, सिक्युअर ठेवा, बँकेशी अपडेट राहा. आपले पासवर्ड, शेअर्स, OTP हे तत्काळ नेहमी प्रिव्हेंट ठेवा आणि हे सिक्युअर ठेवा, हार्ड ठेवा, अपडेट राहा त्या पासवर्डच्या, तिथे चेंज करत राहा. आणि माझं तर म्हणणं असं आहे की सांगतो की आपल्या ज्या बँकेमध्ये आपले जे पैसे असतील त्याला मॅक्झिमम ऑनलाईन ऍक्सेस देण्याचं टाळा, किंवा त्यांना हॅकर करणं हा अत्यंत सोपा आणि डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.